नोकरदारांसाठी सगळ्यात मोठी बातमी 12 लाखापर्यंतचं उत्पन्न आता करमुक्त। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या घोषणेनं मध्यमवर्गीयांना दिलासा। सरकारला 1 लाख कोटींचा तोटा होणार। मोबाईलचे पार्ट, इलेक्ट्रिक वाहनं, देशांतर्गत मोबाईल फोनचे उत्पादन वाढवण्याचे केंद्र सरकारचं धोरण। तर इलेक्ट्रिक वाहन उद्योगांमध्ये लिथियमच्या उत्पादन खर्चामध्ये कपात होणार। कॅन्सरची औषधं स्वस्त होणार। कॅन्सर संबंधित 36 औषधांवरील सीमाशुल्क हटवण्याची घोषणा। वैद्यकीय उपकरण स्वस्त होणार। मोदी सरकारचा रुग्णांना दिलासा। भारतात तयार केलेली कपडे स्वस्त होणार। कापड उद्योगाला चालना देण्याकरता सरकारचं पाऊल। तर चामड्याच्या वस्तू आणि टीव्हीचे देशांतर्गत पार्ट्स स्वस्त करण्याचा निर्णय। 2025च्या अर्थसंकल्पात नोकरी कौशल्य निर्माण करण्यासाठी 7 घोषणा। वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 5 वर्षात 75,000 जागा वाढणार। तर आयआयटी क्षेत्रामध्ये 6,500 सीट आणखी वाढवल्या जाणार। देशातील कृषी उद्योगाच्या विकासासाठी मोदी सरकार सकारात्मक। 100 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान धनधान्य कृषी योजना। 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार। कापूस उत्पादन वाढवण्यासाठी 5 वर्षाचं मिशन। कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 5 लाख रुपयांचं पॅकेज। देशातील कापूस उत्पादकता वाढवण्यासाठी सरकारचे प्रयत्न। किसान क्रेडिट कार्डवरील कर्जाची मर्यादा 3 लाखावरून 5 लाखापर्यंत। 7.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार। तर लघु उद्योगांसाठी विशेष क्रेडिट कार्ड। डाळींसाठी आत्मनिर्भरता योजना लागू। पुढील 6 वर्ष मसूर आणि तूर यासारख्या डाळींचं उत्पादन वाढण्यावर लक्ष केंद्रित। भारताला डाळीच्या उत्पादनामध्ये स्वतःचा पुरवठा सुनिश्चित करता येणार। केंद्र सरकार तेलबियांची खरेदी सरकार 100% हमी भावाने करणार। अर्थसंकल्पीय अधिवेशनातून निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा। मत्स्यपालनासाठी प्रोत्साहन देण्यासाठी योजना। केंद्र सरकार दुग्ध व्यावसायिक आणि मच्छीमारांना 5 लाखापर्यंत कर्ज देणार। चीनच्या डिप्सिकचा धसका। अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून एआय साठी 500 कोटींची तरतूद। देशामध्ये 3 एआय एक्सलन्स सेंटर उभारण्यात येणार। मध्यमवर्गाकरता ड्रीम बजेट दिल्यामुळे पंतप्रधान मोदींसह अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार। नव्या कररचनेने मध्यमवर्गीय नोकरवर्ग तरुणांना मोठा फायदा होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये राज्याचा अर्थसंकल्प। शेतकरी सर्वसामान्य जनतेसह लाडक्या बहिणींचा विचार करूनच अर्थसंकल्प सादर करणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। विधानसभा निवडणुकीपूर्वी बिहारसाठी घोषणांचा पाऊस। बिहारमध्ये मखाना बोर्डाची स्थापना करणार। लहान शेतकरी आणि व्यापाऱ्यांना फायदा होणार। तर आयआयटी पटनाचा देखील विस्तार करण्याची घोषणा।